नमस्कार मित्रांनो, एका नवीन व्हिडिओमध्ये तुमचं स्वागत आहे। आता हा जो व्हिडिओ आहे ना, हा व्हिडिओ तुम्ही पूर्ण पहा। तुमच्या फंडेड अकाउंटला पास करण्यासाठी उपयोगी येईल। तुमच्या पर्सनल इक्विटी वरती जर तुम्ही ट्रेड करत असाल तर तिथे पण खूप उपयोगी येईल, ठीक आहे। आणि सर्वात मेन गोष्ट, ही स्ट्रॅटेजी ना खूप सिंपल आहे, ठीक आहे। तुम्ही CRT ऐकलं असेल, कॅन्डल रेंज थेरी। कॅन्डल रेंज थेरी मध्ये आपण एक्झॅक्टली काय करतो, एका हायर टाइम फ्रेमच्या कॅन्डलच्या हाय लोला मार्क करतो। कॅन्डलच्या हाय लोला मार्क करून त्याची जी लिक्विडिटी आहे त्या लिक्विडिटीवरती जेव्हा प्राइस रिव्हर्स करते, मार्केट मेकर जेव्हा त्या लिक्विडिटीच्या बेसवरती ऑर्डर फिल करतात, रिव्हर्स झाल्यानंतर आपण स्ट्रक्चर चेंज पाहतो, डिलिव्हरी चेंज पाहतो आणि त्याच्यानंतर आपण काय करतो, एक त्या डायरेक्शन मध्ये ट्रेड प्लेस करतो, ठीक आहे। पण आता कसं झालं आहे की मॅनिप्युलेशन मुळे CRT सुद्धा फेल होते। म्हणून मी काय केलं आहे, एक परफेक्ट टाइम फ्रेम 30 मिनिटांची, त्या 30 मिनिटांच्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेड करायचं, ठीक आहे। आणि 30 मिनिटांच्या टाइम फ्रेम वरती जी CRT पाहिजे आहे ना, त्याच्यासाठी सुद्धा एक परफेक्ट टाइम, की त्या परफेक्ट टाइम मधली CRT तुम्हाला मार्क करायची आहे, ठीक आहे। आता एक परफेक्ट विंडोची का गरज आहे, ठीक आहे, व्यवस्थित पहा। जेव्हा ओव्हरलॅपिंग संपते, ओव्हरलॅपिंग संपल्यानंतर कॅन्डलस्टिकच्या हाय आणि लो वरती मोठी लिक्विडिटी होल्ड होते। जसं की लंडन आणि एशिया या दोघांची ओव्हरलॅपिंग आहे। ओव्हरलॅपिंग स्टार्ट कधी होते, ओव्हरलॅपिंग स्टार्ट होते 12:30च्या नियर, ठीक आहे। त्यानंतर एशिया कधी क्लोज होतं, एशिया क्लोज होतं 2:30च्या नियर। तर हे जे दोन टाइम आहे, ह्या दोन टाइम मध्ये खूप स्ट्रॉंग लिक्विडिटी असते। त्यानंतर एशिया आणि सिडनी याच्यामध्ये खरं जर म्हटलं ना, 7:30 नंतर हाय व्हॉल्यूम स्टार्ट होतो। आता व्हॉल्यूम का स्टार्ट होतो, त्यानंतर इन्स्टिट्यूटचा डेटा काय सांगतो, लॉजिक काय आहे, सगळं काही तुम्हाला मी डीप मध्ये एक्सप्लेन करणार, ठीक आहे। मी याचे 2 पार्ट टाकणार आहे, कारण मुलांना लेंदी व्हिडिओ नकोय, मुलांना शॉर्ट व्हिडिओ हवी असते, हार्डली 10-15 मिनिटाची, ठीक आहे। तर ही व्हिडिओ पूर्ण पहा। व्हिडिओ रेकॉर्ड करण्यासाठी खूप टाइम लागतो, एडिट करण्यासाठी सुद्धा खूप टाइम लागतो, त्यामुळे असं चांगलं कंटेंट तुम्ही तुमच्या मित्राला नक्की शेअर केलं पाहिजे। तर चला व्हिडिओला सुरुवात करूया। मित्रांनो, हा जो CRT असतो ना, हा 3 कॅन्डलचा सेटअप असतो आणि या 3 कॅन्डलच्या सेटअप वरती आपल्याला ट्रेड करायचा असतो, ठीक आहे। एका कॅन्डलवरती लिक्विडिटी होल्ड होते, एक जी कॅन्डल असते ती लिक्विडिटी काय करते, सिंपल रिव्हर्स करते आणि त्यानंतर प्राइस मध्ये आपल्याला अपोजिट डायरेक्शन मध्ये एक रिव्हर्सल पाहायला भेटतो। चला सर्वात सिंपल वे मध्ये पहिल्यांदा मी तुम्हाला समजून सांगतो CRT काय आहे, CRT कशी तयार होते, त्यानंतर आपण रूल रेग्युलेशन सगळ्या गोष्टी बघू, इव्हन प्रॅक्टिकली आपण चार्ट वरती सुद्धा मार्किंग करूया। तर बघा, सर्वात पहिल्यांदा काय आहे, आपल्याला नेहमी शोधायची आहे हायर टाइम फ्रेमची एक स्ट्रॉंग कॅन्डल, ठीक आहे। आता या हायर टाइम फ्रेमची एक बुलिश कॅन्डल असू शकते किंवा या हायर टाइम फ्रेमची एक बेरिश कॅन्डल असू शकते आणि बोथ कॅन्डल मध्ये लिक्विडिटी असते। आता बेरिश जर कॅन्डल असेल तर तिच्यामध्ये काय असणार आहे, हाय आणि लो असणार आहे। बुलिश कॅन्डल असेल तिच्यामध्ये सुद्धा काय असणार आहे, हाय आणि लो असणार आहे। एक गोष्ट नेहमी समजून घ्या, प्रत्येक जी तयार होणारी अशी हायर टाइम फ्रेमची जी कॅन्डल असते ना, या कॅन्डलच्या हवाला हाय पॉइंट हिच्यावरती पण खूप सारी लिक्विडिटी असते आणि हवाला जो लो पॉइंट असतो हिच्यावरती सुद्धा खूप सारी लिक्विडिटी असते। इव्हन एका बुलिश कॅन्डलच्या हाय वरती सुद्धा लिक्विडिटी असते, इव्हन बुलिश कॅन्डलच्या लो वरती सुद्धा लिक्विडिटी असते। म्हणजे हायर टाइम फ्रेमची जी कॅन्डल आहे हिच्या हाय आणि लो वरती लिक्विडिटी काय करत असते, रेस्ट करत असते। आणि या लिक्विडिटीचा वापर मार्केट मेकर कशासाठी करता माहिती तुम्हाला, प्राइसला रिव्हर्स करण्यासाठी। आता पहा, खरं तर प्रत्येक कॅन्डलचा हाय लो स्वीप झाला म्हणजे प्राइस रिव्हर्स करत नाही। एक सिक्रेट आहे जे मी तुम्हाला एंडला सांगणार आहे, की तुम्हाला कोणत्या टाइमची कॅन्डल एक्झॅक्टली मार्क करायची आहे, ठीक आहे। आणि याचे 2 पार्ट बनवणार आहे, की जेणेकरून माझ्या व्हिडिओ पाहणारा प्रत्येक स्टुडंटला, महाराष्ट्रातल्या प्रत्येक व्यक्तीला याचा फायदा झाला पाहिजे। कारण माझं जे एम आहे ना ते एकच आहे, येणाऱ्या 2026 मध्ये प्रत्येक बिगिनर हा प्रॉफिटेबल झालाच पाहिजे। सेकंड गोष्ट, आपल्यासारखे जे माणसं आहे ज्यांना मोठमोठे लोक काय करत आहे, सिंपल स्कॅम मध्ये फसवतात, अकाउंट ओपन करा अशा तशा गोष्टींमध्ये, मला मराठी माणसाला प्रॉपर गायडन्स द्यायचा आहे, प्रॉपर गाईड करायचं आहे, की व्यक्तीने कशा पद्धतीने हा रोड मॅप पाहिला पाहिजे, कसं काम केलं पाहिजे, ठीक आहे। येणाऱ्या टायमामध्ये आपण खूप डिस्कस करू, सगळे काही व्हिडिओ बनवू, सध्या आपण स्ट्रॅटेजीवरती फोकस करूया, ठीक आहे। आता ही जी कॅन्डल आहे हिचा हाय पण लिक्विडिटी होल्ड करत आहे, लो पण लिक्विडिटी होल्ड करत आहे, पण आपल्याला एक मेन गोष्ट समजून घ्यायची आहे, एक इंटरेस्टिंग गोष्ट इथे अशी आहे। आता जी आपण रेड कॅन्डल बघतो, या रेड कॅन्डल मध्ये हा काय कॅन्डलचा ओपनिंग पार्ट असतो, ठीक आहे। आणि ओपनिंग पार्ट नंतर कॅन्डल काय करते, हाय तयार करते, हाय नंतर कॅन्डल काय करते, लो तयार करते आणि कॅन्डल क्लोज होते। रेड कॅन्डल मध्ये नेहमी प्राइस लो वरती जास्तीत जास्त लिक्विडिटी होल्ड करते। लोचं रिझन काय आहे व्यवस्थित समजून घ्या। प्राइस ओपन झाली, प्राइसने एक मॅनिप्युलेशन केलं, मॅनिप्युलेशन नंतर एक डिस्ट्रीब्युशनचा फेज आला, आफ्टर डिस्ट्रीब्युशन फेज प्राइस काय करते, लास्टला बायर येतात, स्ट्रॉंगली बाय करतात
आणि एक कॅन्डल मध्ये लो तयार करून कॅन्डलची अबोव काय करतात, क्लोजिंग करतात. म्हणजे बेरिश कॅन्डल मध्ये जो लो पॉइंट आहे या लो पॉइंटला एंडला बार एंटर झालेले आहे. ठीक आहे. आणि जर आता बायरला प्राइसला अप घेऊन जायचं असेल तर बायर लोच्या खाली आल्यानंतर अगेन बाय करतील, प्राइसला त्या लोच्या आतमध्ये क्लोज करतील आणि तिथून प्राइस मध्ये एक रिव्हर्सल येईल. तर ही गोष्ट तुम्हाला समजली असेल. बेरिश कॅन्डलच्या लोच्या बिलो जास्तीत जास्त लिक्विडिटी रेस्ट करते. एक ग्रीन कॅन्डल मित्रांनो, ग्रीन कॅन्डल मध्ये व्यवस्थित समजून घ्या. हायर टाइम फ्रेम मध्ये प्राइस ओपन झाली, ओपन झाल्यानंतर एक अक्युमुलेशन झालं, त्यानंतर एक मॅनिप्युलेशन आलं, आफ्टर डिस्ट्रीब्युशन प्राइस या पद्धतीने मूव्ह झाली आणि फायनली हाय तयार करून प्राइस झाली क्लोज. एका बुलिश कॅन्डल मध्ये प्राइस जास्तीत जास्त जर लिक्विडिटी होल्ड करत असेल तर ती असते कॅन्डलच्या हायच्या एरियावरती. का? बिकॉज बुलिश कॅन्डल मध्ये लास्टला जो हाय तयार झाला आणि क्लोजिंग झाली हा ओव्हरऑल जो एरिया आहे ना हा सेलरचा आहे. का सेलरचा? तुम्हाला समजली की एक गोष्ट, प्राइस ओपन होते, ओपन कशा पद्धतीने झाली, प्राइस ओपन झाली, प्राइस डाऊन आली, अगेन प्राइस अप गेली, सेलरने सेल केलं, प्रेशर एवढा दिला की फायनली कॅन्डलला इथंच क्लोज व्हावं लागलं. म्हणजे अप्पर वीक एका बुलिश कॅन्डल मध्ये सेलर बनवतो. ठीक आहे. आणि सेलरच्या लिक्विडिटी वरती नवीन बायचे ऑर्डर फिल होतात. एक सेलर जो व्यक्ती सेल करत आहे, व्यवस्थित समजून घ्या. सपोज मी सेलर आहे आणि या पर्टिक्युलर पॉइंट वरती मी काय केलं आहे, सेल केलं आहे. आता मी सेल केल्यानंतर एक गोष्टी सोबत चालणार आहे, ते काय आहे, एक तर माझा टीपी किंवा माझा स्टॉप लॉस. स्टॉप लॉस मी कुठे प्लेस करतो, माझ्या सेलच्या एंट्रीच्या वरती माझी असतील स्टॉप लिमिट. मार्केट मेकर इथून प्राइसला अप पाठवतात, लास्टला जे सेलर आले ज्यांनी प्राइसला पुश केलं, स्ट्रगल केलं, त्या सेलरच्या स्टॉप लॉसेसला हिट करतात. आता एक सेलरचा स्टॉप लॉस जेव्हा हिट होतो तेव्हा सेलर बनतो बायर आणि बायर झाल्यानंतर सेलर बायर झाला, मार्केट मेकर नवीन ऑर्डर फिल करण्यासाठी त्या बायरचा वापर करतात. ऐकलं असेल तुम्ही, डिलिव्हरी कशा पद्धतीने होते, प्राइस डिलिव्हरी कशी असते. जर विकणारा असेल तर खरेदी करणारा खरेदी करू शकतोय, बरोबर, आणि खरेदी करणारा असेल तर विकणारा विकू शकतोय. मग पहिली गोष्ट इथं एक गोष्ट अशी झाली, सेलरने सेल केलं तर स्टॉप लॉसेस प्लेस झाले, मार्केटने स्टॉप हंट केले, स्टॉप हंट करून नवीन ऑर्डर फिल केला, प्राइस मध्ये एक स्ट्रॉंग काय होतो, रिव्हर्सल येतो. आपल्याला सीआरटी व्यवस्थित समजून घ्यायची आहे, त्यामुळे या बेसिक गोष्टी तुम्हाला समजल्या पाहिजे. ठीक आहे. ही स्ट्रॅटेजी मी तुम्हाला एकदम अर्धवट शब्दामध्ये सांगू शकत होतो, पण मला तसं करायचं नाही. कसं आहे माहितीये का, एकतर शिकावं तर प्रॉपर शिकावा. अर्धवट नॉलेज म्हणजे अतिशय रिस्की गोष्ट, कारण त्या व्यक्तीला ना मागची गोष्ट माहिती ना पुढची गोष्ट माहिती, तो आहे अर्धवट जागेवरती, आणि अशी गोष्ट फ्युचरसाठी खूप म्हणजे खूप रिस्की असते. ठीक आहे. पहा, तुम्हाला समजलं कुठे लिक्विडिटी होल्ड असते. आता सीआरटीचा सेटअप कसा तयार होतो पहा. इथे प्राइस ओपन होते, लोच्या बिलो जाते, लोच्या बिलो गेल्यानंतर प्रिव्हियस कॅन्डल जी आहे हिच्या खाली काय प्लेस झालेले असतात, स्टॉप लॉसेस प्लेस झाले असतात. त्या बायरचे स्टॉप लॉसेस प्राइस हिट करते आणि बिलो आलेली जी प्राइस आहे ही आतमध्ये येते त्या पर्टिक्युलर टाइम मध्ये, आणि कॅन्डल आतमध्ये क्लोज होऊन त्या पर्टिक्युलर कॅन्डल मध्ये तयार होतो एक अशा पद्धतीचा विक, आणि कॅन्डल जी फायनली एक अशा पद्धतीची क्लोज होते एक बॉडी. मग बॉडीचा कलर रेडी असू शकतो, ग्रीनही असू शकतो, कलर मॅटर करत नाही. कॅन्डलच्या आतमधलं इंटरनल स्ट्रक्चर मॅटर करतं, जे आपल्याला पुढे पाहायचं. कलर आपल्यासाठी मॅटर करणार नाही, आपल्यासाठी फक्त टाइम विंडो मॅटर करेल, आपल्यासाठी स्ट्रक्चर मॅटर करेल. आणि दोन गोष्टी जर रूलमध्ये बसत असेल ना, मी सांगतोय सीआरटी फेल होऊ शकत नाहीये. मल्टिपल बॅक टेस्टचे रिझल्ट देईल मी तुम्हाला. ठीक आहे. तर पहा, आता इथे प्राइसने काय केलेलं आहे, जो लो पॉइंट होता, जो प्रिव्हियस कॅन्डलचा लो पॉइंट होता, जिथे बायरने बाय केलं होतं, त्या बायरच्या लोच्या बिलो प्राइस आली, बायरला मार्केटने बनवलं सेलर, आणि सेलर बनवून याच्या अगेन्स्ट नवीन बायच्या ऑर्डर मार्केट मेकरने काय केला, फिल केला. त्या ऑर्डर फिल झाल्यानंतर ही जी पर्टिक्युलर कॅन्डल आहे ना, ही त्या वीकच्या आतमध्ये येऊन क्लोज करते. याला म्हटलं जातं की मार्केटने प्रिव्हियस हायर टाइम फ्रेमच्या कॅन्डलची लिक्विडिटी ग्रॅब केली. ठीक आहे. आणि जेव्हा एक अशी लिक्विडिटी ग्रॅब होते याला म्हटलं टाइम बेस्ड लिक्विडिटी ऑपॉर्च्युनिटी. आणि जेव्हा मार्केट मेकर लोला टार्गेट करून यावरती ऑर्डर फिल करून घेतात. ठीक आहे. आता मार्केट मेकरने पहिल्यांदा बायरला सेलर बनवलं, सेलर म्हणून त्यांच्या अगेन्स्ट नवीन बायचे ऑर्डर फिल केला आणि असं कॅन्डलला क्लोज केलं. मार्केट मेकरने बायच्या ज्या ऑर्डर फिल केला हे त्यांना कुठेतरी जाऊन प्रॉफिट बुक पण करणं आहे, ट्रेड एक्झिट पण करणं आहे. मार्केट मेकर एक्झिट कुठे करतील, जिथं सेलरचे स्टॉप लॉसेस असतील, कारण बायच्या ऑर्डर सेलरच्या ऑर्डर सोबत मॅच होतात आणि तेव्हा एक ट्रान्झॅक्शन एंड होतं, तेव्हा तो ट्रेड क्लोज होतो. ठीक आहे. आता व्यवस्थित समजून घ्या एक्झिट कुठे असतो यांचा.
यांनी लोच्या बेसवरती बाय ऑर्डर फिल करून घेतल्या. जसं ही कॅन्डल आहे ओपन झाली ती अप चालली होती, ती बुलिश पण राहू शकत होती, ती बेरिश का झाली? कारण या सेलरने या पर्टिक्युलर XYZ पॉइंटच्या वरती प्राइसला जाऊ दिलं नाही आणि इथंच कॅन्डलचा यांनी बनवला एक हाय पॉइंट. म्हणजे हाय वरती लिक्विडिटी आहे सेलरची. ठीक आहे, सेलरने याच्या अबोव त्यांचे लावलेले आहे स्टॉप लॉसेस आणि इथून जी प्राइस अप येते ही यांच्या सोबत मॅच होते आणि ट्रान्झॅक्शन इथे काय होतात? क्लोज होतात. ठीक आहे, सीआरटी कशी तयार होते? एका बेरिश कॅन्डलच्या लोवरती. ही गोष्ट तुम्हाला व्यवस्थित समजली असेल. चला आता पुढची गोष्ट आपण समजून घेऊया. जेव्हा अशा पद्धतीची सीआरटी तयार होते आपल्याला काय करायचं असतं? नेक्स्ट जी कॅन्डल ओपन होते ना, ओपन होणाऱ्या कॅन्डलला आपल्याला खरा ट्रेड करायचा असतो, जिच्यामध्ये अशी एक्सपान्शन मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते, एक स्ट्रॉंग बुलिश मुवमेंट आपल्याला पाहायला भेटते आणि ही पूर्ण बुलिश मुवमेंट आपल्याला काय करायची असते? कॅच करायची असते. आता ही बुलिश मुवमेंट कॅच करण्या अगोदर काही गोष्टी आहे ज्या आपल्याला पाहायच्या आहे, पण त्या अगोदर आपण सर्वात पहिल्यांदा काय करूया? कॅन्डलची अनाटॉमी समजून घेऊया. ठीक आहे, स्ट्रॅटेजीची अनाटॉमी समजून घेऊया, स्ट्रॅटेजीचं लॉजिक आपण समजून घेऊया, की जेणेकरून तुम्हाला व्यवस्थित डीप या गोष्टीचा अभ्यास जो काय आहे तो पाहायला मिळेल, व्यवस्थित ही गोष्ट तुम्हाला शिकायला मिळेल. ठीक आहे, आता पहा, एक बेरिश कॅन्डल वरती मार्केट बायची ऑर्डर कशा फील करतं हे तुम्हाला व्यवस्थित समजलेलं आहे. ठीक आहे, आता आपण एका बुलिश कॅन्डल कडे जाऊया. बुलिश कॅन्डल मध्ये जर तुम्ही इथे बघितलं तर प्राइस इथे ओपन झाली, प्राइस ओपन झाल्यानंतर लो तयार करते, आफ्टर लो प्राइस तयार करते एक हाय आणि त्यानंतर प्राइस होते क्लोज. बुलिश कॅन्डल मार्केट 100 रुपीजला ओपन झालं, 100 रुपीजच्या खाली प्राइसने लो तयार केला, त्यानंतर प्राइसने 200चा हाय तयार केला, 200च्या आतमध्ये प्राइस क्लोज झाली. 200चा हाय आणि क्लोजिंग ही जी रेंज आहे म्हणजे कोणती रेंज? पहा मित्रांनो, ही जी पूर्ण रेंज आहे ना, एवढी हाय आणि हा वाला क्लोज पॉइंट, यामध्ये एवढा जो वीक तयार झालेला आहे, हा वीक कोणी तयार केलेला आहे? हा वीक तयार केलेला आहे सेलरने. ठीक आहे, कारण प्राइस तर अप गेली होती 200 रुपयापर्यंत, रिव्हर्स येऊन आतमध्ये क्लोज का झाली ती कॅन्डल? बिकॉज सेलरने 200 रुपीच्या नियर सेल केलं, त्याच्या अबो प्राइसला येऊ दिलं नाही. म्हणजे सेलर एकदम स्ट्रॉंग आहे, सेलर वरती लिक्विडिटी होल्ड करत आहे. सेलरने सेल केलं, आता सेलर स्टॉप लॉस लावणार आहे. ओके, आणि सेलरचा जर स्टॉप लॉस हिट झाला तर सेलर कोण बनणार आहे? बायर बनणार आहे. आणि मार्केट मेकर याचाच वापर करतात नवीन ऑर्डर फिल करण्यासाठी. आता व्यवस्थित पहा. ठीक आहे, मार्केट मेकर काय करतात? या पर्टिक्युलर कॅन्डलच्या अबो जी लिक्विडिटी होल्ड झाली ना, प्राइसला अप पाठवतात, सेलरचे स्टॉप लॉसेस हिट करतात, नवीन ऑर्डर फिल करतात आणि प्राइस त्यानंतर येते रिव्हर्स आणि आतमध्ये येऊन प्राइस होते क्लोज या पद्धतीने. ठीक आहे, अर्ली सेलरला काय केलं? बाहेर पाडलं मार्केट मेकरने. ठीक आहे, अर्ली सेलरला बाहेर पाडून मार्केट मेकरने काय केलं? नवीन सेलचे ऑर्डर फिल केला आणि त्याच्यानंतर अप गेलेली जी कॅन्डल आहे ती रिव्हर्स आली आणि मला स्ट्रक्चर या पद्धतीने पाहायला भेटलं. आता व्यवस्थित पहा, जोपर्यंत एक असा सिनेरिओ तयार होत नाही ना, तोपर्यंत आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की प्राइस डाऊन येईल. जोपर्यंत या पद्धतीचा सिनेरिओ तयार होत नाही ना दोन कॅन्डलचा, तोपर्यंत आपण प्रेडिक्ट करू शकत नाही की प्राइस अप जाईल. ही गोष्ट व्यवस्थित समजून घ्या. आता या स्ट्रक्चर मध्ये प्राइसने इथे काय केलेलं आहे? ठीक आहे, या स्ट्रक्चर मध्ये प्राइसने प्रीवियस कॅन्डलच्या हायला स्वीप केलं आणि कॅन्डल त्याच्या आतमध्ये क्लोज झालेला आहे. नवीन सेलची ऑर्डर काय केलेलं आहे? मार्केट मेकरने हायच्या लिक्विडिटीवरती फिल केलेला आहे. ठीक आहे, आणि आता या सेटअप मध्ये आपल्याला कशी मुवमेंट पाहायला भेटते पहा. या सेटअप मध्ये प्राइस या पद्धतीने एक्सपान्शन फेज मध्ये जाते आणि एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल फॉर्म करते आणि ही जी मुवमेंट आहे ना मित्रांनो, हीच मुवमेंट आपल्याला पकडायची असते. हे फॉरेक्स मार्केटमध्ये सगळीकडे वर्क करतं, हे इंडियन मार्केटमध्ये पण वर्क करतं, पण याचे खूप सारे रूल रेग्युलेशन आहे जे नॉर्मल लोकांना खरंच माहीत नाहीये. आणि मी सांगतो, ही व्हिडिओ पाहिल्यानंतर एक व्यक्ती पण मला बोलू शकत नाही की सर तुम्ही जे लास्टला जे सांगितलं ना टाइम थेरी विंडो, ही कोणी आजपर्यंत सांगितलेली असेल, पण माझ्या व्हिडिओ नंतर ही व्हिडिओ सगळीकडे तुम्हाला पाहायला भेटेल. इव्हन लोकांच्या क्लासेसमध्ये ही गोष्ट पेड विकली जाईल, पैशांवरती विकली जाईल, कारण योगेश टेक जे कंटेंट फ्री देतो ते लोक पेडमध्ये विकतात. हाच तर फायदा आहे तुम्हाला की इथे तुम्हाला फ्रीमध्ये पाहायला भेटत आहे. त्यामुळे व्हिडिओ पाहत असेल तर लाईक करा, व्हिडिओ शेअर करा, चॅनलला सबस्क्राईब करा. ठीक आहे, आता 2 सीआरटीचे फॉर्मेशन तुम्हाला समजले. आता आपण एक स्टेप थोडंसं पुढे जाऊया की जेणेकरून अजून तुम्हाला डीप गोष्ट पाहायला मिळेल. ठीक आहे, आता पहिल्यांदा आपल्याला काय पाहायचं आहे? एक गोष्ट इथे ही पाहायची आहे की एक तयार होणारी ही जी कॅन्डल आहे या पद्धतीची बेरिश कॅन्डल. सर्वात आपण पहिल्यांदा बेरिश कॅन्डल बद्दल बघूया. ही जी बेरिश कॅन्डल आहे, या बेरिश कॅन्डलचं इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं? आता आपल्याला हायर टाइम फ्रेम
आणि लोअर टाइम फ्रेम या दोन्ही गोष्टी पाहिजे आहे. ठीक आहे. एक जी कॅन्डल आहे या कॅन्डलचं इंटरनल स्ट्रक्चर कसं असतं, इंटरनल या पद्धतीचं असतं. प्राइस ओपन झाली, प्राइस अप केली, अप गेल्यानंतर प्राइस लोअर टाइम फ्रेम मध्ये अशी डाऊन ट्रेंड मध्ये आली, फायनली प्राइस इथपर्यंत आली, इथे येऊन प्राइस क्लोज झाली. ठीक आहे. प्राइस इथे काय आहे, प्राइस इथे झालेली आहे ओपन, ओपन नंतर प्राइसने इथे काय तयार केलं, एक हाय पॉइंट, हाय नंतर प्राइसने इथे काय तयार केलं, एक लो पॉइंट, आणि प्राइस इथे झाली क्लोज. समजलं. ही बेरिश कॅन्डल इंटरनली एक गोष्ट तयार करत आहे, ती म्हणजे डाऊन ट्रेंडचं फॉर्मेशन. या पद्धतीने ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर, ब्रेक ऑफ स्ट्रक्चर आणि ब्रेक ऑफ स्ट्रक्चर करत तयार झाली स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल. तुम्हाला एक गोष्ट माहित असेल ना की तुम्हाला जर बाईंग करायची असेल तर ट्रेंड हा नेहमी शिफ्ट झाला पाहिजे. ट्रेंड जर शिफ्ट झाला तरच तुम्ही बाईंग करू शकताय. ठीक आहे. आता नेक्स्ट जी कॅन्डल ओपन होते जी या कॅन्डलच्या लोला काय करते, स्वीप करते. चला आता आपण काय करूया की हा जो पोर्शन आहे या पोर्शनला आपण थोडंसं साईडला करूया की जेणेकरून आपल्याला थोडंसं व्यवस्थित समजून येईल. नेक्स्ट कॅन्डलचं फॉर्मेशन कसं होतं मित्रांनो, या पद्धतीचं होतं की आपल्याला लो मार्क करायचा होता. ठीक आहे. आणि लो मार्क केल्यानंतर आपल्याला एक गोष्ट पाहिजे आहे की प्राइस लोला स्वीप करून बॉडीला आतमध्ये क्लोज करते का. सपोज प्राइसने ते लो स्वीप केला आणि लो स्वीप करून प्राइसने जी बॉडी आहे ती बॉडी आतमध्ये क्लोज केलेली आहे या पद्धतीने. हे सेकंड फॉर्मेशन. आता या सेकंड कॅन्डलला, ही जी सेकंड कॅन्डल आहे आपण हिला समजून घेऊया लोअर टाइम फ्रेम मध्ये. ठीक आहे. आणि तुम्ही इथे हे जे पाहत आहे इकडे, हे काय आहे, इंटरनल स्ट्रक्चर आहे कॅन्डलचं. कारण हे पण समजणं खूप गरजेचं आहे एक ट्रेड पकडण्यासाठी, एक परफेक्ट CRT सेटअप पकडण्यासाठी, जे मी तुम्हाला चार्टवरती सुद्धा समजून सांगणार आहे. ठीक आहे. तर पहा आता मी लोअर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर पहिल्या कॅन्डलचं मार्क केलं, सेकंड कॅन्डल मध्ये काय घडतं, काय घडलं पाहिजे आणि रूल मध्ये काय आहे आपल्याला हे समजून घ्यायचं आहे. सपोज ब्ल्यू कलर मध्ये आपण ही सेकंड कॅन्डलला इकडे इंटरनली मार्क करूया. सेकंड कॅन्डल ओपन होते, ओपन झाल्यानंतर ही सर्वात पहिल्यांदा अॅक्युमुलेट करते म्हणजे अप जाते. ठीक आहे. आणि हिने अपच गेलं पाहिजे. सेकंड कॅन्डल ओपन होते, अॅक्युमुलेट करते, त्यानंतर ही डाऊन येते मॅनिप्युलेट करण्यासाठी आणि प्रिव्हियस कॅन्डलच्या लोच्या बिलो येते. बिलो आल्यानंतर अचानक बायर काय करतात, लोच्या बिलो इथे बाय करतात आणि इथून प्राइस अशी अप येते. आता व्यवस्थित पहा तुम्ही, इथे तुम्हाला मेन गोष्ट समजून घ्यायची आहे प्राइसने काय केलं आहे. ठीक आहे. प्रिव्हियस जी कॅन्डल होती या प्रिव्हियस कॅन्डलचा इथे काय होता, लोअर लो. ठीक आहे. लोअर लोच्या बिलो प्राइस आली. इथे प्राइसचा कोणता पॉइंट आहे, लोअर हाय, आणि लोअर हायला प्राइसने इथे काय केलं, बिलो येऊन अबो आल्यानंतर ब्रेक केलं आणि ब्रेक करून इथे प्राइसने काय तयार केलं. सपोज ही जी कॅन्डल आहे ही इथे झाली क्लोज. ठीक आहे. ही ओपन झाली, हिने एक हाय तयार केला पहिल्यांदा, त्यानंतर लो तयार केला, अगेन नवीन हायर हाय तयार केला आणि देन प्राइस झाली क्लोज. व्यवस्थित पहा. ठीक आहे. लोअर लोला मार्केटने ब्रेक केलं, ट्रेंड डाऊन होता, पण लोअर हायला ब्रेक करून मार्केटने तयार केला लोअर टाइम फ्रेम मध्ये एक हायर हाय. म्हणजे 30 मिनिटच्या टाइम फ्रेम मध्ये, H4च्या टाइम फ्रेम मध्ये, H1च्या टाइम फ्रेम मध्ये अशी गोष्ट जर घडत असेल ना कॅन्डलस्टिक पॅटर्नवरती, तर लोअर टाइम फ्रेम मध्ये ही गोष्ट घडणं गरजेचं आहे. कारण मार्केटने स्ट्रक्चर केलेलं असतं चेंज. स्ट्रक्चर कसं चेंज झालं व्यवस्थित समजून घ्या. लोअर हायच्या अबोव प्राइस अप गेली, हायर हाय तयार केला, स्ट्रक्चर बदललं, ट्रेंड हा बुलिश स्टार्ट झाला. ठीक आहे. आता ट्रेंड बुलिश स्टार्ट झाला दोन कॅन्डलच्या बेसवरती. पहिल्या कॅन्डलच्या लिक्विडिटी बेसवरती ब्ल्यू कॅन्डलने लिक्विडिटी ग्रॅब करून स्ट्रक्चरला शिफ्ट केलेला आहे. ठीक आहे. आता थर्ड कॅन्डल काय करते, एक्सपान्शन करते. थर्ड कॅन्डल कोणती होती, इथून कॅन्डल ओपन होते, डाऊन येते, लिक्विडिटी ऑर्डर घेऊन प्राइस अप जाते आणि या पद्धतीने प्रिव्हियस हायला प्राइस काय करते, टार्गेट करते आणि अशा पद्धतीची फायनली प्राइस काय करते, क्लोजिंग देते. ठीक आहे. या पद्धतीचं स्ट्रक्चर तयार होतं. आता ही जी कॅन्डल आहे ना, हिला आपण काय करूया, थोडंसं वेगळ्या कलर मध्ये पाहूया, ग्रीन. कारण आपल्याला बाईंगचा प्लॅन करायचा आहे ना. दोन कॅन्डल क्लोज झाल्या, थर्ड कॅन्डलला आपल्याला खरी एंट्री प्लॅन करायची. तर जेव्हा ह्या दोन कॅन्डल क्लोज झाल्या, मी पहिल्यांदा हे स्ट्रक्चर बघितलं. स्ट्रक्चर मध्ये मला हे पाहायचं आहे की मार्केट कॅरेक्टर चेंज करत आहे का. कॅरेक्टर चेंज कुठे झालं, लोअर हाय ब्रेक करून हायर हाय बनवला, इथे प्राइसने तयार केला मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट, MSS. ठीक आहे. आता स्ट्रक्चर शिफ्ट झालंय ना, जर सपोज तुम्हाला इथे IDM भेटत असेल तर बेस्ट बाईंग असेल, किंवा ऑर्डर ब्लॉक FVG तुम्हाला भेटत असेल तर तुमच्याकडे बेस्ट बाईंग असेल. आपल्याला काय करायचं आहे, ही जी कॅन्डल आहे या कॅन्डलच्या लोअर टाइम फ्रेमचे काय आहे, स्ट्रक्चर आहे.
या स्ट्रक्चर मध्ये सर्वात पहिल्यांदा पाहायचा डिस्काउंट एरिया. डिस्काउंट एरिया म्हणजे काय, याला मेजर करायचं लो पासून हाय पर्यंत. सपोज याच्या बिलो येत आहे डिस्काउंट एरिया. या डिस्काउंट एरियामध्ये तुम्हाला मार्क करायचा आहे एक ऑर्डर ब्लॉक आणि एफव्हीजी. सपोज इथे प्राइस कडे आहे एक ऑर्डर ब्लॉक विथ एफव्हीजी. ठीक आहे. थर्ड ओपन होणारी कॅन्डल काय करते, ओपन अक्युमुलेशन डाऊन येते, मॅनिप्युलेशन ऑर्डर घेऊन इकडच्या ही जी कॅन्डल आहे हिच्यामध्ये तयार झालेला ऑर्डर ब्लॉक एफव्हीजी जी फुटप्रिंट आहे इन्स्टिट्यूटची, जेव्हा लिक्विडिटी प्राइस स्वीप करते आणि स्ट्रक्चर चेंज करते. ठीक आहे. हे स्ट्रक्चर का चेंज होतं लिक्विडिटीच्या बेसवरती, कारण मार्केट मेकर लोच्या बिलो मोठ्या क्वांटिटीज फिल करतात आणि क्वांटिटी फिल झाल्यानंतर प्राइस मध्ये एक इनएफिशियन्सी तयार होते, एखादा ऑर्डर ब्लॉक तयार होतो ज्याला हेज म्हटलं जातं. ठीक आहे. प्राइस ह्या नेक्स्ट कॅन्डल मध्ये डाऊन येते, इथून ऑर्डर फिल करते आणि फिल करून प्राइस अशी अप जाते आणि प्रिव्हियस कॅन्डलच्या हाय पॉइंटला मार्केट काय करतं, अप जाऊन इथे टार्गेट करतं. हा एक सीआरटीचा सेटअप, हा एक सीआरटीचा अल्गोरिथम. या पद्धतीने प्राइसचं स्ट्रक्चर काम करतं. तर पहा, बुलिश मध्ये असंच काम करेल, बेरिश मध्ये सुद्धा असंच काम करेल. बेरिश मध्ये स्ट्रक्चर कशा पद्धतीने तयार होतं मी तुम्हाला व्यवस्थित समजून सांगतो. पहा, बेरिश मध्ये सपोज या पद्धतीची एक स्ट्रॉंग बुलिश कॅन्डल तयार झालेली आहे आणि या बुलिश कॅन्डलला तुम्ही काय केलं, या पद्धतीने मार्क केलं. मार्क जी काही तुम्ही कॅन्डल केली आहे तिच्या तुम्ही हायला पाहिलं. ठीक आहे. तुम्ही हाय मार्क केला, त्यानंतर तुम्ही कॅन्डलचा लो मार्क केला. ऑब्विसली प्राइस हायला टार्गेट करेल, लोला टार्गेट करणार नाही, कारण लो खूप लांब आहे. ठीक आहे. नेक्स्ट कॅन्डल कशी क्लोज होणार आहे, नेक्स्ट कॅन्डल अप जाईल, लिक्विडिटी ग्रॅब करण, आफ्टर लिक्विडिटी ग्रॅब नवीन ऑर्डर फिल होतील, प्राइस आतमध्ये येऊन क्लोज होईल आणि या पद्धतीने प्राइसची आपल्याला एक डिस्प्लेसमेंट पाहायला भेटेल आणि कॅन्डल मध्ये एक अशा पद्धतीचं वीक पाहायला भेटेल. मित्रांनो, यासोबत जर तुम्हाला एसएमटी जर समजली ना गोल्डची सिल्वर सोबत, मी सिरियसली सांगतो इन्सेन, तुम्ही खूप चांगल्या पद्धतीचे ट्रेड करू शकता. ठीक आहे. आणि येणाऱ्या टाइम मध्ये ना अशा थेरी शिकवणार आहे लिटरली महाराष्ट्रामध्ये कोणीच शिकवत नसेल. अशा थेरीज मी तुम्हाला येणाऱ्या टाइम मध्ये शिकवणार आहे. प्रत्येक 2 दिवसाला मी व्हिडिओ टाकणार आहे फक्त आणि फक्त तुमच्यासाठी. ठीक आहे. चला आता आपण ना इथे थोडंसं व्यवस्थित समजून घेऊया. पहिल्यांदा ह्या कॅन्डलचं स्ट्रक्चर समजून घेऊया की ग्रीन कॅन्डल कशी तयार होते. ठीक आहे. ग्रीन कॅन्डल ओपन होते, लो तयार करते, हळूहळू अप जाते प्राइस इंटरनल स्ट्रक्चर आणि या पद्धतीने प्राइस जाऊन होते क्लोज. हे आहे ग्रीन कॅन्डलचं लोअर टाइम फ्रेमचं स्ट्रक्चर. ठीक आहे. रेड कॅन्डल एक्झॅक्टली करते काय, आता पहा, रेड कॅन्डल ओपन होते, ओपन झाल्यानंतर ती डाऊन येते. ही वाली जी कॅन्डल आहे ही एक्झॅक्टली इंटरनल काय करते, ओपन होते, ही डाऊन येते. ठीक आहे. अक्युमुलेशन, त्यानंतर ही प्राइस अप जाते, अप केल्यानंतर ही काय करते, प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या अबोव जाते, लिक्विडिटी कलेक्ट करते, स्ट्रॉंगली येते, डिस्प्लेसमेंट करते आणि ह्याच डिस्प्लेसमेंट मध्ये प्राइस काय करते, इथे पहा व्यवस्थित, प्राइस इथे करते कॅरेक्टर चेंज. ठीक आहे. प्राइस इथे काय करते, कॅरेक्टर चेंज करते. स्ट्रक्चर हे इथून कंटिन्यू झालेले आहे पुढे. ठीक आहे. आणि 2 कॅन्डल क्लोज जेव्हा होताना आपल्याला ही गोष्ट पाहिजे असते की प्रिव्हियस कॅन्डलच्या हायच्या अबोव गेल्यानंतर जेव्हा प्राइस डाऊन आली इने स्ट्रक्चर चेंज केलेलं आहे का. आणि जर सपोज प्राइसने स्ट्रक्चर चेंज केलेलं असेल, ठीक आहे, सपोज या पद्धतीची एक सीआरटी प्राइसने फॉर्म केलेली आहे, त्यानंतर आपण इंटरनली या पद्धतीचं प्राइसचं स्ट्रक्चर पाहत आहे. ठीक आहे. जेव्हा एक असं स्ट्रक्चर तयार होईल, मला काय करणं आहे, नेक्स्ट ही जी एक्सपान्शनची जी मुवमेंट येणार आहे ना या पद्धतीने, ही डायरेक्टली नाही येणार, ही ओपन होईल, ही थोडीशी अप जाईल, अनफिल ऑर्डर फिल करलं ऑर्डर ब्लॉक एफव्हीजी मध्ये, आफ्टर फिल झाल्यानंतर प्राइस या पद्धतीने एक्सपांड होईल पुढे आणि एक एक्सपान्शनची मुवमेंट आपल्याला पाहायला भेटेल आणि यामध्ये आपण इझिली एक मोठा आरआर कॅच करू शकतो. ठीक आहे. जेव्हा ह्या 2 कॅन्डल क्लोज होतील, ठीक आहे, पहिली कॅन्डल ही दुसरी कॅन्डल, मला काय करायचं आहे, दुसऱ्या कॅन्डलला ट्रेड करण्याअगोदर, तिसऱ्या कॅन्डलला ट्रेड करण्याअगोदर दुसऱ्या कॅन्डलमध्ये एक ऑर्डर ब्लॉक एफव्हीजी मार्क करायचा आहे, जो असणं गरजेचंच आहे. ठीक आहे. त्यानंतर प्राइस अप येईल, ऑर्डर फिल करेल, आपण इथून सेलची पोझिशन बनवू, याच्या अबोव स्टॉप लॉस प्लेस करू आणि खाली आपला असेल 1:2 1:3चं टार्गेट. मित्रांनो, सीआरटी तर तुम्हाला समजले. चला आता रूल समजून सांगतो व्यवस्थित मी तुम्हाला. नंबर 1 वरती रूल असा आहे, तयार होणारी जी काही सीआरटीची कॅन्डल आहे ही नेहमी स्ट्रॉंग असली पाहिजे. ठीक आहे. इवन हिच्यामध्ये बोथ साइडचे जे काही कॅन्डलचे वीक आहे हे वीक असले पाहिजे, इक्वल म्हणजे सेम. आता एक एक्झाम्पल देतो या रूलचं पहिल्या, की रूल काय आहे. एक कॅन्डल स्ट्रॉंग तुम्ही अशी पाहिली, ठीक आहे, जिच्यामध्ये या पद्धतीचं वीक आहे, एकदम गुड, हे स्ट्रक्चर आपल्यासाठी बेस्ट असेल. लोअर वीक अप्पर वीक सेम आहे, म्हणजे एक स्ट्रॉंग सीआरटी फॉर्म झालेली आहे. आता याच्या कंपॅरिझन मध्ये एक आपण काय करूया, सेकंड कॅन्डल बघूया, जिच्यामध्ये एवढीशी बॉडी आहे,
पण तिच्यामध्ये विक खूप मोठा आहे या पद्धतीने, ठीक आहे। आणि हिची जी बॉडी आहे ही सुद्धा आपण रेड कलर मध्ये पाहूया, ठीक आहे। आता ही जी कॅन्डल आहे हिच्या बॉडीला आपण पाहिलं एक स्ट्रॉंग बॉडी आहे आणि यामध्ये एक डिफरन्स असा आहे, अप्पर विक मोठा आहे, लोअर विक छोटा आहे। सीआरटी इथे वर्क करत नाही, सीआरटी इथे वर्क करत नाही, ठीक आहे। सेकंड गोष्ट, हा झाला पहिला रूल, समजला, नीट नोट डाऊन करून घ्या। सेकंड रूल असा आहे, जेव्हा आपण सीआरटी मार्क करत असेल नेहमी आपल्याला इथे काय करायचं आहे, हायर टाइम फ्रेमच्या बायसच्या सोबतच आपल्याला पाहिजे आहे एक सीआरटी। हायर टाइम फ्रेमच्या बायस सोबतच आपल्याला पाहिजे आहे सीआरटी, तेव्हाच आपले मॅच होतील नॅरेटिव्ह। हायर टाइम फ्रेमच्या बायस सोबत सीआरटी पाहिजे म्हणजे एक्झॅक्टली काय सर, चला व्यवस्थित तेही तुम्हाला समजून सांगतो, ठीक आहे। ही जी गोष्ट आहे हिला पण मी व्यवस्थित एक्सप्लेन करतो। जस्ट पहिल्यांदा आपण काय करूया, कॉर्नरला करूया, ठीक आहे। चला, सपोज एक व्यक्ती आहे तो 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये ट्रेंड पाहत आहे। 1 तासाच्या टाइम फ्रेम मध्ये प्राइस अप गेली, प्राइस डाऊन आली, अगेन प्राइस अप गेली। 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये त्याला एक गोष्ट पाहायला भेटली, मार्केटने तयार केलेला आहे 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये ब्रेक ऑफ स्ट्रक्चर। आणि या 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये इथे आहे हायर टाइम फ्रेमचा म्हणजे 1 आवरच्या टाइम फ्रेमचा एक फेअर व्हॅल्यू गॅप। आणि या 1 आवरच्या टाइम फ्रेम मध्ये प्राइस आली रिट्रेस करण्यासाठी डाऊन या पद्धतीने, आणि डाऊन आल्यानंतर इथे तयार झाली एक स्ट्रॉंग बेरिश कॅन्डल, आणि स्ट्रॉंग बेरिश कॅन्डलचा आता तुम्ही मार्क करताय लो। मित्रांनो, प्रोबॅबिलिटी काय आहे, ट्रेंड कसा आहे, बुलिश आहे, फेअर व्हॅल्यू गॅप तयार झालेला आहे, लो ग्रॅप करून प्राइस अप जाऊ शकते, म्हणजे हाय प्रोबॅबिलिटी की प्राइस अप जाईल। आता इथे सीआरटी वर्क करेल, ठीक आहे। म्हणजे तुमचे जे काही नॅरेटिव्ह आहे, जे तुम्ही बायस ठरवतात, ठीक आहे, या टायमामध्ये मी बायस वरती पण व्हिडिओ बनवलाच तुमच्यासाठी, पण एक गोष्ट रूल मध्ये ही सांगितली तुम्हाला, ट्रेंडच्या अगेन्स्ट सीआरटी ट्रेड करू नका, पण याच्यापेक्षा सुद्धा सिंपल डायरेक्टली मी तुम्हाला टाइम देतो, त्या टायमाच्या सीआरटीला मार्क करा, ट्रेड करा। पण तुम्हाला ऍडव्हान्स ट्रेड करायचा असेल तर तुम्हाला याची गरज पडेल। तर मित्रांनो, नंबर 3 चा रूल काय आहे, नंबर 3 चा रूल ही व्यवस्थित आपण समजून घेऊ की नंबर 3 ला सर्वात पहिल्यांदा जेव्हा USDT साठी कोणतीही मेजर न्यूज असेल तेव्हा आपल्याला कोणतीच सीआरटी मार्क करायची नाहीये। जसं की USD साठी खरं तर मेजर न्यूज या इव्हिनिंग टाइम मध्ये असतात, US सेशन मध्ये, म्हणजे सिंपल भाषेमध्ये न्यूयॉर्क सेशन मध्ये, ठीक आहे। आणि या न्यूयॉर्क सेशन मध्ये कोणत्याच प्रकारे तुम्ही सीआरटीला मार्क करायचं नाही, कारण जेव्हा न्यूज असते, न्यूज मध्ये नवीन कॉन्ट्रॅक्ट साइन होतात, सीआरटीच्या हाय लोच्या लिक्विडिटी वरती प्राइस मुवमेंट करत नाही, ठीक आहे। तर ही गोष्ट तुम्हाला लक्षात ठेवायला लागेल की न्यूज मध्ये सीआरटी वर्क करणार नाहीये, ठीक आहे। चला, आता लास्ट टॉपिक आहे आणि या लास्ट टॉपिक मध्ये आपल्याला काही गोष्टी समजून घ्यायच्या आहे, ठीक आहे। नेहमी लक्षात ठेवा, जेव्हा फर्स्ट कॅन्डलला एखादी सेकंड कॅन्डल स्वीप करते, स्वीप केल्यानंतर लोअर टाइम फ्रेम मध्ये नेहमी कॅरेक्टर चेंज, ज्याला आपण म्हणतो चॉक, ज्याला आपण म्हणतो मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट होणं, हे एकदम क्लीन असलं पाहिजे, ठीक आहे। बॉडीची व्यवस्थित क्लोजिंग असली पाहिजे, हा एक रूल आहे। जर चॉक व्यवस्थित झाला नसेल, मार्केट स्ट्रक्चर शिफ्ट व्यवस्थित झाला नसेल, तर हाय चान्सेस आहे की ट्रेड तुमचा फेल होऊ शकतोय, ठीक आहे। आता पहा, जी गोष्ट तुम्हाला दाखवायची होती ती सध्या तुम्हाला विंडोवरती दिसत असेल। तुम्हाला कोणत्याही सीआरटीला मार्क करायचं नाही, सीआरटी साठी मी एक टाइम आणलेला आहे। तुम्हाला सर्वात पहिले तिथे काय करायचं आहे, हा टाइम सिलेक्ट करायचा आहे UTCचा, UTC+5 इंडियन टाइम सिलेक्ट करायचा आहे ट्रेड करण्यासाठी, ठीक आहे। तुम्ही UTC-5 मध्ये जर कम्फर्टेबल असाल तर नेक्स्ट व्हिडिओमध्ये मी -5 साठी व्यवस्थित समजून सांगेल। पण कसं होतं की आपल्या महाराष्ट्रीयन लोकांना सवय आहे 12 तासाच्या घड्याळाची, प्लस आपल्या लोकांना सवय आहे इंडियन IST टाइमची, ठीक आहे। त्यामुळे लोकांना UTC-5 पटकन समजत नाही, आणि त्याच्यामध्ये UTC-5, -4 हे नेहमी चेंज होत असतात 6 महिन्यानंतर, तर हे खूप कन्फ्युजन आहे एका बिगिनरसाठी। त्यामुळे सध्या तरी तुम्ही या टाइम मध्ये व्यवस्थित समजून घ्या, ठीक आहे। सीआरटी जी मार्क करणार आहे ना, त्याच्यासाठी टाइम विंडो जी असणार आहे आपली, ती असणार आहे UTC+5 ची। सेकंड गोष्ट, सीआरटी कोणत्या टाइम फ्रेम मध्ये मार्क करायची, 1 तास 4 तास नाही, सीआरटी मार्क करायची आहे तुम्हाला 30 मिनिटांच्या टाइम फ्रेम मध्ये, कारण ही स्ट्रॅटेजी आहे जिचा विन रेट खूप म्हणजे खूप स्ट्रॉंग आहे। सेकंड गोष्ट, कोणत्या कॅन्डलने कोणाला स्वीप केलं पाहिजे, एक ग्रुप बनवून द्या तुम्ही तुम्हाला मित्रांनो। नेहमी ट्रेड करण्यासाठी एक परफेक्ट टाइम ठेवा, सकाळी 7:30 ची 30 मिनिटाची कॅन्डल तयार होऊन द्यायची, तिला स्वीप करेल 8 ची कॅन्डल 30 मिनिटांमधली, आणि त्याच्यानंतर पुढच्या कॅन्डलला आपल्याला करायचा आहे बाय सेलचा ट्रेड,
जशी CRT तयार झालेली असेल. सेकंड गोष्ट पहा, आपल्याला लंडन सेशन चालू झाल्यानंतर 12:30ला ओपन होणारी 30 मिनिटाची कॅन्डलला क्लोज होऊ द्यायचं आहे. 1ची कॅन्डल तिला करल हाय लोला स्वीप, त्याच्यानंतर आपल्याला ट्रेड करायचा आहे. थर्ड पहा, 2:30च्या कॅन्डलचा हाय लो मार्क करायचा आहे. 3ची कॅन्डल हाय लोला स्वीप करल, त्याच्यानंतर आपल्याला करायचा आहे पुढच्या कॅन्डलला ट्रेड. व्यवस्थित टाइम दिलेला आहे. हा एक टाइमचा ग्रुप आहे आणि या टाइमच्या ग्रुप मध्येच आपल्याला ट्रेड करायचा आहे. आता व्हिडिओ पुढे कंटिन्यू केला पाहिजे का? कारण मेन मुद्दा हा आहे, आता हे तुम्हाला जे टाइम आहे हे प्रॅक्टिकली मला चार्ट वरती दाखवायचे. प्रॅक्टिकली चार्ट वरती दाखवून मला तुम्हाला सगळं काही डीप मध्ये समजून सांगायचं आहे. आता व्हिडिओ लगभग 30 मिनिटाच्या नियर गेलेली आहे. तुम्ही व्हिडिओ पुढे पाहणार आहे का मला तर माहित नाहीये. जर पहिल्या व्हिडिओला तुमचा चांगला सपोर्ट आला, चांगले व्ह्यूज गेले, लाईक गेले, तुम्ही मित्रांना शेअर केली, तुम्हाला जर CRT समजली आणि तुम्ही मला खूप सारे क्वेश्चन पण जर केले, तर त्या क्वेश्चनच्या आन्सर सोबत याचं प्रॅक्टिकल मी उद्याच्या सेशन मध्ये रेकॉर्ड करून तुमच्यासाठी युट्यूबला व्हिडिओ अपलोड करेल, ज्याच्यामध्ये 99% या टाइम मध्ये CRT कसं काम करते हे मी तुम्हाला समजून सांगणार आहे. रूल रेग्युलेशन सगळं डेप्थ मध्ये सांगणार आहे. इवन 1 महिन्याची मी तुम्हाला एक शीट दाखवणार आहे, ज्या शीट वरती CRT सक्सेसफुली कोणत्या विन रेट मध्ये काम केलेले आणि विन रेट कसा होता हे पण मी तुम्हाला शो करेल. ठीक आहे. सेकंड गोष्ट, जेवढे तुमचे क्वेश्चन असेल त्यांचे सगळे मी आन्सर देईल. आणि लास्ट ॲट द एंड, ही CRT चे अजून जे काही सिक्रेट आहे हे तुम्हाला उद्याच्या व्हिडिओमध्ये पाहायला भेटतील, जर या व्हिडिओला तुम्ही भरभरून रिस्पॉन्स दिला तर. चला भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये.